आम्ही फार मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला, फार मोठा लढा राज्यभरातील धनगर बांधव या ठिकाणी लढले। सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील, सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा करतील। परंतु ज्या चर्चा झाल्या आणि हा एका दिवसात सुटणारा प्रश्न निश्चित नाही आहे, हे आम्ही सुद्धा मान्य करतो। म्हणून काही वेळ आपण सरकारला दिला पाहिजे। सरकारची इच्छाशक्ती आहे, फडणवीस साहेब त्यांचा शब्द पाळतील, अजूनही आम्ही आशावादी आहोत। म्हणून ही लढाई चालू राहावी आणि आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा टिकला पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय, एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय। आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे माझं स्वप्न होतं, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरू केलेला लढा विजयादशमीच्या दिवशी विजयोत्सव साजरा करून संपेल, परंतु ते झालं नाही। परंतु गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय आणि महात्मा गांधीजींच्या मार्गानं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही हा लढा लढू आणि विजय मिळवू। किती दिवसांचा वेळ तुम्ही दिलेला आहे? नाही, आम्ही वेळ आम्हाला स्वतःला दिलाय। माझी तब्येत जी डाऊन झाली होती, मला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ, आणि राज्यभर मी फिरणार आहे, प्रत्येक गावात जाणार आहे, वाडी वस्ती तांड्यावर जाणार आहे, शेवटच्या धनगर बांधवाला जागं करणार आहे आणि या लढ्यामध्ये उतरवणार आहे। आणि मला वाटतं ज्या दिवशी माझ्या वाडी वस्तीवरचा शेवटचा धनगर, डोंगरदळ्यातला शेवटचा मेंढपाळ या लढ्यामध्ये सामील होईल, त्या दिवशी मी युद्धाची घोषणा करेल। आणि ज्या दिवशी मी रणांगणामध्ये हे सगळं सज्जतेनं उतरेल, मला वाटतं त्या दिवशी आमचा विजय होईल। त्याला टाइम बॉन्ड अजून नाही सांगत। सरकारचं शिष्टमंडळ जे आहे इथं येऊ नये, तुम्ही त्यावर उपोषणावर ठाम होता, मात्र समाजाची बैठक झाली, त्यानंतर बैठकीनंतर समाजानं तुम्हाला उपोषण मागे घेण्यासाठी सांगितलं। तर समाजाची भूमिका असते, एकतर माझी तब्येत, माझं जगणं या लढ्यासाठी गरजेचं आहे, समाजाचा हा लढा एका दिशेनं नेण्यासाठी माझं असणंही गरजेचं आहे। म्हणून आत्ता जर हा ताकदीनं लढा पुढे न्यायचा असेल तर इथं थांबणंही गरजेचं आहे। म्हणून समाजमनाची भावना आणि सर्वांचा विचार करून हा लढा तात्पुरता या ठिकाणी थांबवण्याचा सर्वानुमते मी निर्णय घेतला आहे। पुढील दिशा आंदोलनाची कशी असणार आहे? सरकारला काही अल्टिमेटम, इशारा वगैरे काही? सरकारला मी आज काहीच अल्टिमेटम देणार नाही, काहीच इशारा देणार नाही, कारण आज मी आता जखमी आहे, युद्धामध्ये जखमी झालो, मग युद्धभूमीतून थोडीशी माघार घेतोय। आज मी विनंती करेल सरकारला की परत मला रणांगणावर येण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण मी ज्या दिवशी परत बरा होऊन लाखोंचं सैन्य जमा करून ताकदीनं ज्या दिवशी रणांगणामध्ये उतरेल, मी त्या दिवशी इशारा देईल, त्या दिवशी चेतावणी देईल, त्या दिवशी काय करायचं ते करेल। तत्पूर्वी परत एकदा विनंती करतो सरकारला, ती वेळ येऊ देऊ नका। दिल्लीचा नारा तुम्ही दिलेला आहे? कारण प्रश्न एस टीचा जो विषय आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, राज्य सरकार याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही। राज्य सरकार शिफारस पाठवू शकतं, राज्य सरकार GR काढू शकतं, याला कोर्टात चॅलेंज होईल, काही होईल, पण शेवट जो या लढ्याचा होणार आहे, सर्टिफिकेट मिळण्याचा जो शेवटचा मार्ग आहे हा दिल्लीतूनच जातो। म्हणून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि होळकरांचा इतिहास आहे। या दिल्लीच्या तख्तावर कोणी बसावं हे होळकर ठरवायचे। अटके पार झेंडे मल्हारराव होळकरांनी फडकवलेत। आज दिल्लीचं जे रायसिना हिल, जे संसद भवन, राष्ट्रपती भवन आहे,
ते या धनगरांच्या जागेवर आहे आणि धनगरांच्या खुणा, धनगरांच्या पाऊल खुणा त्या ठिकाणी जर आम्हाला बोलवत असतील आणि प्रश्न दिल्लीतून सुटत असेल तर या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो गडरिया, पाल, बघेल, कुर्बा या वेगवेगळ्या नावानं धनगर समाज ओळखला जातो, हा संबंध देशातला धनगर आज आमच्यासोबत या लढाईमध्ये लढायला तयार आहे. आणि हा महाराष्ट्राच्या धनगरांचा फक्त विषय नाही तर या देशातल्या धनगरांचा हा जीवनमरणाचा विषय आहे. आणि हा ताकदीनं त्या ठिकाणी लढू आणि दिल्लीत जाऊन हा प्रश्न सोडवण्याची क्षमता आम्ही ठेवतो, हा इशारा आम्ही दिलेला आहे. जर मुंबईत प्रश्न सुटला तर दिल्लीत जायची गरज पडणार नाही, नाही सुटला तर दिल्लीतही आम्ही जाऊ, हा त्याचा अर्थ आहे. 16 दिवसानंतर तुमचं आता उपोषण या ठिकाणी थांबलेलं आहे आणि आता तुम्ही उपचार करणार आहे, ते समाजाला काय आवाहन करणार? समाजाला एकच आवाहन करेल, ज्या पद्धतीनं तुम्ही जागृत झालात, एकत्र आलात, ही जागरूकता कायम ठेवा. नवीन लढाईसाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. नवीन युद्धनीती, नवीन शस्त्रसज्जतेनं आपल्याला पुढं यायचं आहे. तेव्हा आपण थांबलो आहे पण नव्या लढाईची तयारी करतो आहे. म्हणून आपण आहे तिथं थांबा, जागरूकता कायम ठेवा. आणि मला भेटायला आता कोणाला यायची गरज पडणार नाही. मी स्वतः आपल्याला आपण जिथं आहात तिथं भेटायला येईल. प्रार्थना करा की मी लवकर बरा होईल आणि लवकर तुम्हाला भेटायला येईल. उपचार घेऊन प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर सरकारसोबत काही चर्चेसाठी तुम्ही जाणार आहात का? नक्कीच मी जाईल, चर्चेसाठी जाईल. कारण चर्चेनंच प्रश्न सुटतात. प्रत्येक ठिकाणी युद्ध आणि प्रत्येक ठिकाणी लढाई हे प्रश्नांचं उत्तर नाही आहे. म्हणून आम्ही आमच्या वतीनं चर्चेची दारं खुली ठेवतो आहे. अपेक्षा करतो की देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं शेवटचं बोलले आमच्याशी, आम्ही तुमचं पहिलं बोलणं विसरलो, शेवटच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि आशा करतो की हे तुमचं शेवटचं बोलणं शेवटचं खरं ठरेल. तुम्ही म्हणताय चर्चेतून प्रश्न सुटतोय. त्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ इथं आलं होतं, गिरीश महाजन आले होते, पालकमंत्री आले होते, अनेक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला देखील गेलं. या बैठका निष्फळ ठरल्या. आता होईल का काही यशस्वी यानंतर तुम्ही ज्यावेळेस चर्चा करणार? नाही, आपण आशावादी राहिलं पाहिजे. आणि घाईगडबडीत आता ही घाईगडबडीत चर्चा झाली, वेळ दिला पाहिजे. कारण सरकारचं म्हणणं, मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं, महाधिवक्त्याचं म्हणणं आणि आमच्या ज्या सहकारी ज्यांचं या लढ्यामध्ये एक योगदान आहे, न्यायालयीन टीम असेल, आरक्षणाचे अभ्यासक आहे, या सर्व जी आमची टीम आहे ज्यांच्याशी मी चर्चा केला आणि त्यांचंसुद्धा हेच मत आलं की दीपक भाऊ, घाईगडबड करून जमणार नाही, वेळ आपण दिला पाहिजे. काही दुखणे असे असतात, खर्चटलं तर लवकर बरं होतं, मोठी जखम असेल तर तिला वेळ द्यावाच लागेल. त्या पद्धतीनं हे वाटतं तितकं सोपं नाही, थोडा वेळ आपण दिला पाहिजे. म्हणून थोडा वेळ देऊ आणि चर्चेतून प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करून पुढं जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.